नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मोदी गव्हर्नमेंट अपडेट काउंटडाऊन सुरू, लवकरच होणार महत्त्वाची घोषणा, केंद्र सरकारकडून नियमावली निघणार, याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्र सरकारकडून ही नवीन नियमावली काय निघणार आहे व लवकरच कशा पद्धतीने महत्त्वाची घोषणा होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, मोदी गव्हर्नमेंट अपडेट काउंटडाऊन सुरू, लवकरच होणार महत्त्वाची घोषणा, केंद्र सरकारकडून नियमावली निघणार. पहा संपूर्ण सविस्तर अपडेट. वर्क फ्रॉम होम न्यूज अपडेट. आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आता भारताला याची छळ पोहोचली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना काटकसरीचा सल्ला दिला आहे. पण आता मागील 2 दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठका पार पडत आहे. आज केंद्रीय कॅबिनेटची बैठक होणार आहे, त्यामुळे काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहे अशी देखील शक्यता आहे. पहा पुढे अपडेट काय सांगतोय. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती दिली जाणार आहे. यामध्ये इंधन बचत, सरकारी खर्चामध्ये कपात, परदेशी चलन संरक्षण आणि वर्क फ्रॉम होम सारखा मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सरकार आणि उद्योग जगतांमध्ये याबद्दल चर्चा सुरू आहे. इंधन बचत करण्यासाठी कोरोनाच्या काळात वर्क फ्रॉम होम लागू करण्यात आला होता, त्यामुळेच रस्त्यावर वाहनांची संख्या कमी झाली होती. दैनंदिन वापरातील आणि जीवनावश्यक वाहनं म्हणून परवानगी या ठिकाणी दिली होती. IT उद्योग संघटना म्हणजे NASSCOM याने याबद्दल समर्थनही दिलं आहे. काही कर्मचारी संघटनांना कामगार मंत्रालयाकडून वर्क फ्रॉम होमबद्दल नियमावली जारी करण्याची शक्यता आहे. पहा अपडेट. सरकारने आतापर्यंत काय पावलं उचलली नेमकी याबद्दल संपूर्ण सविस्तर आपण माहिती या ठिकाणी जाणून घेत आहोत. बघा, सरकारने आतापर्यंत काय पावलं उचलली, पुन्हा प्रश्नचिन्ह. आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या अधिकृत ताफ्यात 50% कपात केली आहे. अनेक मंत्रालय आणि भाजप शासित राज्यांनीही सरकारी वाहनाचा वापर कमी केला आहे. गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक मंत्र्यांनी त्यांच्या ताफ्यातील वाहनांची कपात केली आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यांनी सरकारी विमानांचा वापर करून वापर फक्त आवश्यक कामासाठीच मर्यादित केला आहे. बघा, सोने चांदीवर आयात शुल्क वाढवलं. खरं तर सरकारने सोनं आणि चांदीवर आयात शुल्क हे 6% 15% या ठिकाणी केलं आहे. याचा उद्देश विदेशी मुद्रा भांडारावर दबाव कमी करणे आणि अनावश्यक आयात थांबवणं आहे. त्यानंतर आहे इंधन बचतीवर भर. खरं तर सरकार मेट्रो, कार पुलिंग आणि रेल्वे आधारित वाहतुकीला या ठिकाणी प्रोत्साहन देत आहे. अनेक विभागांना इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याचे निर्देश या ठिकाणी दिले आहेत. बघा पुढे अपडेट काय सांगतोय. आखाती देशात तणाव कायम. खरं तर अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये वाढत असलेल्या सैन्य तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता आली आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये अस्थिरतेमुळे बेट क्रूड ऑइलच्या किमती $105 प्रति बॅरलच्या पुढे गेल्या आहेत. भारत आपल्या तेलांच्या गरजांचा मोठा भाग खाडी देशातून आयात करतो, त्यामुळे तेलाच्या किमती वाढल्याने आयात बिल, महागाई आणि रुपयांवर दबाव वाढू शकतो. बघा, कॅबिनेट बैठकीनंतर कोणते मोठे निर्णय होऊ शकतात. खरं तर पहिलं आहे, पेट्रोल डिझेलच्या किमतीत टप्प्याटप्प्याने वाढ होणार. विदेशी प्रवासांवर कडक नियम. सरकारी विभागात नवीन भरतीवर बंदी. त्यानंतर सरकारी विदेशी दौऱ्यांमध्ये कपात. व्हर्च्युअल मीटिंग आणि वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन. लक्झरी खरेदीवरती नियंत्रण आणि विदेशी मुद्रा भांडारावर लक्ष. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे, म्हणजेच वर्क फ्रॉम होम म्हणजे मोदी गव्हर्नमेंट अपडेट काउंटडाऊन सुरू, लवकरच याची घोषणा होणार आहे. केंद्र सरकारकडून ही नवीन नियमावली निघणार आहे.
याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। असेच प्रकारचे नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।